नमस्कार मंडळी, सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण पाहतोय मसाला प्रॉन्स। तर मसाला प्रॉन्सच्या मसाल्यासाठी मी इथे 1 चमचा बडीशेप घेतली आहे, 7 ते 8 मिरी दाणे घेतले आहेत, दालचिनीचे 2 ते 3 तुकडे आहेत, 4 ते 5 लवंगा, 1 पाव इंच आलं आहे, त्याचे बारीक तुकडे केले आहेत, 10-12 लसूण पाकळ्या, त्याचेही बारीक तुकडे करून घेतले आहेत, थोडीशी जायपत्री घेतली आहे आणि 2 चमचे धणे आहेत। आता हा आपण मसाला बघितला आहे, यासोबतच आपल्याला लागणार आहे अर्धा वाटी ओलं खोबरं, ही थोडीशी बोटा एवढी चिंच घेतली आहे, अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे गरम मसाला पावडर घेतली आहे, तेल घेतले अर्धी वाटी आणि चवीनुसार मीठ आहे। दोन कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत आणि 1 कांदा उभा चिरून घेतला आहे। आता या मसाला प्रॉन्ससाठी आपण वापरणार आहोत 1 बटाटा। ह्या बटाट्याचे मी बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि 1 वाटीभर ही छोटी कोलंबी म्हणजे प्रॉन्स घेतले आहेत, हे मी क्लीन करून घेतले आणि ह्याला थोडंसं मीठ लावून घेतलं आहे। 1 वाटीभर अशी ही कोलंबी आहे। चला तर माझे सर्वात अगोदर आपण मसाला तयार करून घेऊया। मसाल्यासाठी मी गॅसवर 1 कढई ठेवली आहे, यात 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल छान गरम होऊ दे। आता ह्यात एक करून आपण सगळे खडे मसाले घालून घेऊया। लवंग घातली आहे, लवंग छान फुलून येऊ दे अगोदर। दालचिनी घातली आहे, जायपत्री, मिरी दाणे, बडीशेप, धणे। मंद गॅसवर आपण एक करून सगळे मसाले घालून घेतलेत, आलं घातलंय आणि ह्या लसूण पाकळ्या, हे थोडंसं परतून घेऊया। मसाला छान तेलात फ्राय झाला पाहिजे। थोडासा रंग बदलल्यावर आपण यात कांदा घालूया। उभा चिरलेला कांदा घालते मी। आता हा कांदा छान लाल होईपर्यंत हे परतून घेऊया। तर हे छान भाजून झालंय बघा। आता यात खोबरं घालूया। थोडंसं यात सुकं खोबरं वापरलं तरी चालतं। आता हे खोबरं छान लाल होईपर्यंत हे सगळं परतून घेऊया। हे बघा, खोबऱ्याचा खूप छान रंग बदलला आहे, अगदी तांबूस खरपूस असं हे भाजून आलं आहे। गॅस बंद करून आपण हे थंड करून घेऊया। हे भाजून घेतलेलं खोबरं थोडं थंड झाल्यावर मी ते मिक्सरमधून वाटून घेणार आहे आणि वाटताना मी थोडीशी त्याबरोबर चिंच वापरणार आहे। गॅसवर मी 1 भांडं ठेवलं, यात आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल छान गरम झालं आहे, यात घालूया कांदा। कांदा 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया आणि ह्यात 1 चमचाभर एवढी आलं लसूण पेस्ट घालूया। छोटा चमचा होईल एवढीच वापरायची, कारण आपण वाटणात सुद्धा आलं आणि लसूण वापरलंय। कांदा थोडासा मऊ झाला आहे, तर यात घालूया हळद आणि गरम मसाला
2 चमचे गरम मसाला वापरला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्ती वापरलं तरी चालेल. आता हे थोडं परतून घेऊया. कांद्यात मसाले घातले आणि ते थोडंसं भाजून घेतले की नंतर आपल्या डिशला खूप छान रंग येतो. आता ही क्लीन केलेली कोलंबी यात घालून घेऊया. छोटी कोलंबी वापरली आहेत कारण छोट्या कोलंबींना टेस्ट खूप छान असते. त्यामुळे आमटी करायची असेल किंवा असं मसाल्याचं काही करायचं असेल तर छोटी कोलंबीच वापरा. एक 2 मिनटं परतून घेतलंय. आता यात घालूया बटाटे. थोडंसं मिक्स करून आता ह्यात पाणी घालून हे छान शिजवून घेऊया. छान वाफ येते आणि चांगले शिजलेत सुद्धा बघा. आता ह्यात आपण मगाशी जे वाटण केलंय ते वाटण ह्यात घालून घेऊया. तर ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला कितपत जाड पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही हे जास्त जाड पातळ करू शकता. तर ह्यात चवीनुसार मीठ घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून ह्याला एक उकळी काढून घेऊया. छान उकळी आली आहे. तर गॅस बंद करून यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊया. तर आपला मसाला प्रॉन्स ऑलमोस्ट रेडी झालं आहे. आता आपण हे सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया. पावासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत हे मसाला प्रॉन्स अतिशय टेस्टी लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारचं मसाला प्रॉन्स. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि सारस्वत स्वयंपाकच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.